नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आय टी आयबद्दल माहिती. आय टी आयच्या ॲडमिशन प्रक्रियेची आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. प्रथमतः 10वीमधील विद्यार्थी आणि 12वीमधील विद्यार्थी व जे प्रवेशासाठी इच्छुक असतील ते विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन. व ज्यांना आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. ऑनलाईन प्रवेश घेत असताना या ठिकाणी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑगस्ट 2026 प्रवेश सत्रासाठी विशेष सूचना आहे. प्रवेशाचे संकेतस्थळ आहे https://admission.dbt.government.in यावरती आपल्याला अर्ज करायचा आहे. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशित सहभागी असून ही संस्था प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रात असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती आणि निश्चित करू शकेल. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून त्या ठिकाणी तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व व्यवस्थित भरायचं आहे. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश संबंधी व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करा. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. जसं की तुम्ही मोबाईलवरून भरू शकता, लॅपटॉपवरून भरू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये भरून जाऊ शकता किंवा प्रत्यक्ष आय टी आयमध्ये जाऊन त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊन तिथूनसुद्धा भरू शकता. प्रवेश अर्जात अचूक माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून प्रवेश अर्ज शुल्क जमा करावी. प्रवेश अर्ज राखीव प्रवर्ग 100 रुपये, अराखीव 150 रुपये, महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार 300 रुपये, अनिवासी भारतीय उमेदवार 500 रुपये. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी ॲप्लिकेशन कन्फर्मेशन व प्रवेश निश्चित ॲडमिशन कन्फर्मेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी प्रवेश अर्जास तसेच संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली आपल्याला माहिती पुस्तिकेत प्रपत्र 3 उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज निश्चित करणे. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम प्रवेश अर्जातील माहिती, दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रतीचा फोटोकॉपी एक संच नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करायचा आहे. अर्जाऐवजी काळजीपूर्वक तपासणी करते. म्हणजे ज्या तुम्ही जो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काय करायचं, तो फॉर्म आणि संबंधित डॉक्युमेंट ज्या आधारे तुम्ही फॉर्म भरला आहे ते जसं 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर किंवा आपण ज्याच्यातून भरलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स प्रत हे सोबत घेऊन जायचं आहे. जवळपासची गव्हर्मेंट आय टी आय किंवा प्रायव्हेट आय टी आय असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडील अर्ज आणि जे डॉक्युमेंट समोरील अधिकाऱ्यांना दाखवायचे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीनुसार ते तपासतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन कन्फर्म करून देतील. जर काही दुरुस्ती असतील तर तो अर्ज त्या ठिकाणी परत एडिटसुद्धा करायची ते तुम्हाला माहिती देऊ शकतात. उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोणतेही शुल्क नाही. म्हणजे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी जवळपासच्या आय टी आयमध्ये जाऊन तो अर्ज चेक करून घेऊ शकता आणि कन्फर्म करू शकता. अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी आणि प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मूळ दस्तावेज व कागदपत्रे परत करतील. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवारांनी त्वरित मदत कक्षात संपर्क करायचा आहे. नंबर 8. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचा कन्फर्म ॲप्लिकेशन सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्जच प्राप्त झाले नाहीत असे समजण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जवळपासच्या आय टी आयमध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज दाखवला नसेल किंवा तो कन्फर्मेशन केला नसेल ॲप्लिकेशन, तर तुम्ही कोणत्याही आय टी आयमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. कारण की तुम्ही त्या प्रवेशाच्या याच्यामध्येच लाईनमध्येच लागलेलं नाही आहेत. करिता तुम्ही अर्ज भरल्यानंतर सर्वप्रथम काम तुमचं आहे की त्या ठिकाणी आय टी आयमध्ये जाऊन ॲप्लिकेशन चेक करून घेणे आणि अर्ज कन्फर्म करणे.
प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेशी अर्जातील माहिती बदल करता येणार नाही. म्हणजे कोणत्याही उमेदवाराने जर एकदा अर्ज भरला आणि व्यवस्थित जर तो कन्फर्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही माहिती भरता येणार नाही. उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहिती कोणत्याही प्रकारे बदल करायचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदविणे. या फेरीत आपला प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करता येईल. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. म्हणजे प्रथम फेरी जी आहे त्यामध्ये झाल्यानंतर तुम्हाला ते एडिट ऑप्शन भेटेल. जर करायचं असेल तर एडिट ऑप्शन भेटेल आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचं लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्हाला जो बदल करायचा तो योग्य करू शकता, पण त्याच्या अगोदर करू शकत नाही. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून ऑप्शन फॉर्म सादर करायचे आहे. उमेदवाराने म्हणजे जो तुम्ही तो तुमचं ॲडमिशन कन्फर्म केले म्हणजे ॲप्लिकेशन कन्फर्म केलं आहे त्याच्यानंतर प्रथम फेरीसाठी तुम्हाला तो अर्ज काय करायचा आहे, रजिस्टर नंबरने लॉग इन करायचा आहे आणि त्या ठिकाणी प्रथम प्रवेश फेरीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल. अनिवासी भारतीय इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील 21 मे पासूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिले. चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र, अलॉटमेंट लेटर त्याच्या प्रवेश खात्यात उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांनी निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच उपस्थित राहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ती प्रथम फेरी, द्वितीय फेरी, तृतीय फेरीची असेल त्यावेळेस तुम्ही जसं तुमच्या याच्यामध्ये तुम्ही केलेलं असेल, म्हणजे जसं की एखाद्या ट्रेडचं नाव टाकलं असेल, 1, 2, 3 ट्रेड टाकलं असेल, मग तुम्हाला त्या ट्रेडच्या हिशोबाने आणि तुम्ही जी संस्था टाकलेलं असतील 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्याप्रमाणे तुम्हाला अलॉटमेंट लेटर तिथं मिळालेलं असेल. ते अलॉटमेंट लेटर तुम्ही ज्या संस्थेत असेल त्या संस्थेत जाऊन तिथं उपस्थित राहून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्याच्या पृष्ठेवर ते आवश्यक दस्तावेज, कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तावेज, कागदपत्रे सादर करू न शकल्यास वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व तो पूर्ण फेऱ्यांमधून बाद होईल. महत्त्वाचं आता प्रवेशाचं जे वेळापत्रक आहे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आता फॉर्म भरायचा आहे तर ती कसं असणार आहे, तर त्या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व अर्ज प्रवेश शुल्क जमा करणे. 21 मे सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला हा फॉर्म त्या ठिकाणी भरता येईल. म्हणजे तुम्ही जी मागाशी वेबसाईट सांगितली मी तुम्हाला, admission.dvt.government.in यावर तुम्हाला जी आपला क्रोम ब्राउझर असेल किंवा आणखी तुम्ही कोणतं ब्राउझर वापरत असाल त्यामध्ये ही टाईप करायचं आहे, त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि तुमची व्यवस्थित माहिती भरून ऑनलाईन अर्ज कधी भरायचा आहे, 21 मेला. आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे. प्रवेश अर्ज स्वीकृत केंद्रात म्हणजे राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे. 21 मे सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही प्रवेश अर्ज जवळपासच्या आयट्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी निश्चित करू शकता. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करण्यासाठी तुम्हाला कोणती वेळ दिलेली आहे, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करणे. मग आता तुम्ही पहिले अर्ज भरला, जवळपासच्या आयट्यामध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स आणि तो अर्ज निश्चित केला, त्याच्यानंतर 1 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही प्रथम प्रवेश फेरीसाठी म्हणजे जी फर्स्ट राऊंड असेल
त्या राऊंडसाठी तुम्हाला आता तुम्हाला जो ट्रेड पाहिजे, तुम्ही जी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे 10वी वर्गाची किंवा 12व्या वर्गाची किंवा उच्च वर्गाची, तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला आय टी आयमध्ये 10वा वर्ग पास किंवा 10वा वर्ग फेल या दोनच आधारावर म्हणजे शिक्षणावर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करता येईल. तुम्ही भले हायर एज्युकेशन केलं असेल तरी. आता याच्या आधारे तुम्ही जो तुम्हाला कोर्स करायचा आहे तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. एवढंच नाही तर तुम्हाला ती संस्थासुद्धा निवडायची आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून, तालुक्यातून भरत आहे, तर तिथून तुम्हाला जवळपास कोणती संस्था परवडेल त्या संस्थेचं नाव, तुम्हाला हवा असलेला ट्रेड, तुम्ही 1 किंवा 2, 3 ऑप्शन त्या ठिकाणी भरू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी जेवढे ऑप्शन पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. प्राधान्यक्रम देऊ शकता की तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या आवडीच्या ट्रेडचं नाव टाका, त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं. एवढं जर टाकलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, जास्तीत जास्त प्रवेश मिळण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर होईल. आणि जर का समजा तुम्हाला एकच ट्रेड निवडायचा असेल, म्हणजे तुम्हाला सपोज एकाच तुमचा जो आवड आहे, तर तुम्ही एकच ट्रेडची माहिती टाका आणि एकच संस्था टाका तुमच्या घराजवळची जी असेल ती, किंवा तुम्हाला जी योग्य वाटत असेल ती टाका. तुमचा प्रवेश जवळपास त्या ठिकाणी तुमच्या गुणवत्तेच्या आधारे आणि प्रवेश फेरीच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी ती अलॉटमेंट भेटू शकेल. आता या ठिकाणी असं जे आहे, तर या कृतीने जर का तुम्ही व्यवस्थित काम केलं तर मे बी तुम्हाला जवळपास ॲडमिशन ही परिपूर्ण मिळेल. आता आपण या ठिकाणी बघू, महाराष्ट्र राज्यातील शासकीय आदी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 21 मेपासून सकाळी वाजल्यापासून अर्ज करू शकता. पसंती क्रमांक 1 जून. मोफत मार्गदर्शन सत्र 21 मे 2024 पासून. प्रवेशासाठी मगाशी शुल्क पण सांगितले, परत एकदा याच्यामध्ये बघा. महाराष्ट्रामध्ये राखीव प्रवर्ग 100 रुपये, अराखीव 150 रुपये, महाराष्ट्राबाहेर उमेदवार 300 रुपये, NRI उमेदवार 500 रुपये. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, 10वी गुणपत्रिका, 12वी गुणपत्रिका, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, राहण्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो आणि जवळच्या संस्थेशी किंवा संबंधित जिल्हा प्रादेशिक कार्यालयाच्या मदत. जर समजा तुम्हाला काही अडचण आलीच तर ते जवळच्या आय टी आयमध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी विचारायचे. अर्ज कोणत्याही ऑनलाईन. आता महत्त्वाची माहिती काय त्याच्यात, माहिती पुस्तक आणि नियमावली 21 मेपासून तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. अर्जाची पडताळणी आणि निश्चिती सर्व आय टी आयमध्ये निश्चित केली जाईल. अर्ज निश्चित झाल्यानंतर माहिती बदलता येणार नाही. प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर निवडक माहितीमध्ये बदलाची संधी उपलब्ध. प्रत्येक उमेदवाराने फक्त एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरू नये. या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दाखवलं आहे. यासाठी जनरली जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. आय टी आय ॲडमिशनसाठी आवश्यक डॉक्युमेंट काय आहे, तुम्हाला सर्वात पहिलं तुमचं आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, ही सर्वात मेन आहे. मग तुम्ही जर जात प्रवर्गामधून जर का फॉर्म भरत असाल तर फी सवलतीसाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र, तुम्हाला SC ST VJ NT OBC SBC SEBC EWS ज्या कोणत्या कास्टमध्ये असतात त्याचं कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्हाला त्या कास्टमधून जर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, उत्पन्न मर्यादा दर्शवणारे प्रमाणपत्र लागू असल्यास. जर तुम्हाला जर त्या ठिकाणी लागू असेल तर SC ST OBC EWSसाठी आवश्यक नाही उत्पन्न प्रमाणपत्र. बाकीच्यांसाठी तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र लावू शकता. अदर सर्टिफिकेट काय की जर समजा तुम्हाला क्रीडामध्ये स्पोर्ट्स, बूस्टर स्कूल किंवा ऑर्फनेज सर्टिफिकेट लागू असल्यास तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेसच तुम्हाला ही त्या ठिकाणी माहिती विचारली जाईल, त्यावेळेस तुम्ही yes or no किंवा त्या आधारे तुम्ही माहिती भरू शकता. अपंग प्रमाणपत्र लागू असल्यास, माजी सैनिकाचं पाल्य असेल तर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते लावू शकता. अपार ID, पासपोर्ट फोटो. आणि आफ्टर ॲडमिशन तुम्हाला कोणते प्रमाणपत्र पाहिजे तर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि बँक खाते. आता याच्यात सर्वात महत्त्वाची सूचना काय, सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि त्याच्या
झेरॉक्स प्रती 2 सेट असणं आपल्याकडे आवश्यक आहे. कारण की एक सेट तुमच्याकडे जमा होईल, म्हणजे संस्थेकडे ते जवळपास दोन्ही सेट जमा होतील आणि ओरिजिनलसुद्धा तुमचं त्या ठिकाणी जमा होईल. मग आता याच्यामध्ये मी आणखी एक सांगेल तुम्हाला की तुमच्याकडे सुद्धा एक सेट हा उपलब्ध असावा, म्हणून तुम्ही एक सेट परत जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंटचा सेट तयार करून ठेवायचा आणि जे कागदपत्र असतील तुमचे ओरिजिनल त्याचासुद्धा तुम्ही स्कॅन करून PDF करून आपल्या स्वतःकडे ठेवायचे. म्हणजे भविष्यात जर का तुम्हाला लागत असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल म्हणून स्कॅन कॉपी म्हणून तुम्ही ते दाखवू शकता. ओके, असे सर्व महत्त्वाची माहिती आहे. त्या ठिकाणी आपण ITI मध्ये प्रवेश घेत असाल, आपलं हार्दिक अभिनंदन. आपल्याला मनोवांछित ट्रेडमध्ये तुमचं ॲडमिशन हो यासाठी हार्दिक शुभेच्छा.